उडन तांबोळे यांनी ते एस टी स्टँडचं जे कंपाऊंड वॉल आहे तिकडे पलीकडे जाण्यासाठी पहिला रस्ता होता, ते चुकून ते काहीतरी एस्टिमेट केले होते, ते कंपाऊंड वॉल म्हणून ते रस्ता बंद केले होते. म्हणून तिकडे पलीकडचे जे राहणारे लोक आहेत, मार्केटला जाणार आहेत, बाकी तिकडनं एस टी स्टँडला उतरून पायी उतरून जाणारे लोक आहेत, त्यांना ते बंद केल्यामुळे असं जवळजवळ अर्धा पोट करून चक्कर मारून तिकडे जावं लागत होतं. प्रवाशांना पण त्रास होता आणि इतर लोकांना पण त्रास होता. म्हणून तिथं फक्त ते पायी जे जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं एक रिंग वॉल करून लोखंडी पायवाट तिथं ते सोडण्यासाठी त्यांनी त्या उपोषणाला बसले होते. आज त्याचं उपोषणाचा 4था का 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे. म्हणून आम्ही परवा त्यांना भेटून गेलो होतो बाबा की आम्ही जाऊ पर्यटन मंत्र्याकडे जाऊन तुमचं निवेदन सगळं देतो. म्हणून मी निवेदन घेऊन गेलो होतो. एस टीच्या अधिकाऱ्यांनी बोललो होतो. एस टीचे अधिकारी व सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की बाबा तिथं ते पायवाट सोडणं गरजेचं आहे, मागणी रास्त आहे पलीकडच्या लोकांसाठी. मग आम्ही ते सगळं वस्तू की आज पर्यटन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब आले होते, आम्हाला बोललो होते सकाळी 8 वाजता. त्यांनी सरोवरमध्ये जाऊन आम्ही त्यांना भेटलो, वस्तुस्थिती सांगितली, निवेदन दिलं. त्यांनी लगेच ते प्रश्नाचं गांभीर्य ओळखून लगेच त्यांच्या अधिकाऱ्याला मुंबईला आदेश दिले. त्यांनी ताबडतोब ते सांगा कोण आहे, ते कंपाऊंड वॉल बांधायचं नाही, पहिले ते पायवाट सोडूनच कंपाऊंड वॉल बांधकाम करा म्हणून आदेश दिले त्यांनी. आणि लेखी आदेश तिथं मुंबईला जाऊन त्यांनी 2 दिवसात पाठवतो म्हणले. त्याप्रमाणे त्याने अधिकाऱ्यांना त्यांचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ते त्यांना सांगितलं आम्ही बुडांना की बा मंत्री महोदयांनी आदेश दिलेले आणि तिथं पायवाट सोडणार आहेत. त्यामुळे आता आपण उपोषण पुरवावं असं आम्ही सगळ्यांनी विनंती केली. या उपोषणाच्या निमित्त परमपूज्य स्वामीजी आहेत, बाबा आहेत, आमचे खडगे आहेत, मल्लू पाटील आहेत, गव्हाणा आहेत, सगळे लोक आमचे खवळे आहेत, आमचे मोकाशी आहेत, आमचं सद्दाम शेरीकर आहेत, अतिकाराव आहेत, वकील बागवान आहेत, सगळे लोक आहेत. सगळ्यांनी आम्ही सांगितलं आता प्रश्न सुटलेला आहे, आता उपोषण करायची काही आवश्यकता नाही असं त्यांना सगळं पटवून दिल्यावर त्यांनाही पण ते समाधान पटलं. आज त्यांनी स्वामीजींच्या आणि बाबांच्या हस्ते आपलं सरबत पिऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. आता ते काम मार्गी लागलेलं आहे. मी जे उपोषण करत होतो त्यासाठी जेवढ्या लोकांचं मला सहकार्य लाभलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आमचे अक्कलकोट विरक्तमठचे महाराज, दातापीर दर्गाचे साहेब, तसेच आमचे मंत्री साहेब, खाडगे साहेब, मल्लू पाटील, सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांचं मी सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं मी आमचे जे लोकशाहीचं 4थं स्तंभ म्हणतात पत्रकार, खूप धन्यवाद मानतो. आणि बाकी सगळे जे माझे मित्रपरिवार आहेत तालुक्यातले, सिटीतले, ज्यांनी मला सपोर्ट केले त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि यापुढं समाजाच्या कामासाठी, फक्त असं नाही, मुस्लिम समाजासाठी, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कधी पण मला आवाज द्या, मी तयार आहे. कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायला मी तयार आहे. आणि सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो.